नासिक महाराज से खबर है, जहां दशहरे पर धर्म रक्षा के लिए तलवार वितरण कार्यक्रम की अनुमति दी जाए। डॉक्टर रूपेश नाठे ने मांग की। इगतपुरी तहसील के वार्ड पुलिस स्टेशन क्षेत्र में हाल ही में गौरक्षकों की सतर्कता से लगभग 100 गायों को काटने के लिए ले जाया गया था। ये गंभीर मामला सामने आते ही पुलिस निरीक्षक भगवान मथुरे ने तुरंत पुलिस बल भेजकर ठोस कार्रवाई की और संबंधित आरोपियों को गिरफ्तार किया। लेकिन इस प्रकार की घटनाओं से क्षेत्र के हिंदू समाज में तीव्र असंतोष का वातावरण बना। पिछले कुछ वर्षों में तीसरी घटना है। हर बार आरोपी कुछ दिनों में छूट जाते हैं और फिर ऐसी ही घटनाएं दोहराई जाती हैं। ऐसा आरोप जिला हिंदू संगठन के प्रमुख डॉक्टर रूपेश नाठे ने किया। उन्होंने कहा कि गाय हिंदू धर्म में माता के समान मानी जाती है। उनकी हत्या हमारी श्रद्धा पर सीधा आघात है। यदि ऐसी घटनाएं लगातार होती रहीं तो हिंदुओं को अब एकजुट होना पड़ेगा। इसी पृष्ठभूमि पर डॉक्टर नाठे ने आगामी दशहरे के दिन धर्म रक्षा के लिए तलवार वितरण कार्यक्रम आयोजित करने का निर्णय लिया। इस कार्यक्रम के लिए पुलिस प्रशासन से अनुमति देने की विनती उन्होंने एएसपी पाटिल साहब से की है। ये विनती पुलिस निरीक्षक भगवान मथुरे के माध्यम से पहुंचाई गई। गांव वालों में भी भारी आक्रोश है। उन्होंने कहा 100 गायों की हत्या हमारे गांव के आसपास होने वाली थी। ये सुनते ही पूरा गांव हिल गया। पुलिस ने समय पर कार्यवाही नहीं की होती तो बड़ा अनर्थ हो जाता। डॉक्टर नाठे ने आगे कहा, जब हिंदू समाज की आस्था पर आघात होता है तब उसकी सहन शक्ति की सीमा पार हो जाती है। गाय को देवतुल्य मानने वाले समाज के लिए सहन करना असंभव है। गांव के मंदिर में कल इस संदर्भ में सभी ग्रामवासियों की बैठक बुलाई गई है। डॉक्टर नाठी ने कहा कि धर्म विरोधी और देश विरोधी गतिविधियां करने वालों को गांव में रहने का अधिकार नहीं। ऐसे लोगों को पाकिस्तान चले जाना चाहिए। इस अवसर पर डॉक्टर महेंद्र शिरसाट, रोहिदास टिले, विजय चुंभले, समाधान जाधव, समाधान मते, विकास कोडुंगे समेत अन्य हिंदू कार्यकर्ता उपस्थित थे। साथ ही साथ मामला दर्ज किया जाए इसकी भी मांग की गई है। ऐसी घटनाएं सामने आ रही है। जो कल मालेगांव में 7 बोक्सी पकड़ी गई है, वही आज नासिक के इगतपुरी तहसील में वाड़ीवाड़ा में करीबन 100 बोक्सी को पकड़ा गया है। क्या दिन दहाड़े ऐसी बोक्सी की कत्ल के लिए लेके जाने वाले मुजरिमों को सजा कब मिलेगी? आए दिन ऐसी घटनाएं नासिक में सामने आ रही है। अपहरण हो, गांजा हो, चरस हो, अफीम हो, अब बोक्सी की भी घटनाएं सामने आ रही है। क्या इस घटना पे अंकुश लगाने के लिए सीपी हो या एसपी क्या नाकाम रहे हैं? नासिक से वंदे भारत के लिए विजय सोनवणे की रिपोर्ट। जय जिजाऊ, जय शिवराय। आपण सर्वजण ऐकतोय की हिंदू धर्माचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे केंद्रात देखील आणि महाराष्ट्रात देखील। असं असताना आपली आई माऊली जिच्या 33 कोटी देव वसतात असे आपण म्हणतो, त्या आपल्या आई माऊलीवरती म्हणजेच गायीवरती जर अत्याचार होत असतील आणि आपल्या दारातच गायी कापल्या जात असतील तर हे आपण कोणीही सहन करून घेतलं नाही पाहिजे। आणि त्या जरी आपले असले, मी त्यांना आपले म्हणणार नाही, त्याला मी हिंदू म्हणणार नाही। असा माणूस जो गाय कापण्या इतकं नीच कृत्य करू शकतो, गाय कापली म्हणजे त्यांनी देव कापला, देव कापला म्हणजे आपला धर्म कापला, आणि आपल्या धर्मावरती जर कोणी बोट ठेवत असेल तर अशा माणसाला आपण कोणीच सोडलं नाही पाहिजे। आणि त्याच्या मागे जो कोणी खमक्या असेल, त्याच्या मागे सरकार असू द्या, कोणी असू द्या, त्या खमक्याने कोणीही आमच्या जवळपास येऊन हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न करू नये, त्याला आम्ही सोडणार नाही। आपल्याला कल्पना असेल, आज इगतपुरी तालुक्यामध्ये वाडीवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गायी आढळून आलेल्या आहेत, ज्यांना कापण्याचा प्रयत्न झाला, काही कापल्या गेल्यात। आणि यामध्ये स्थानिक मुलं देखील होते। त्या स्थानिक मुलांच्या आई वडिलांना देखील आमचं सांगणं आहे की पैदा करून तुम्ही आपल्या धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला तुम्ही पहिले आपल्या सातबाऱ्यामधून काढून टाका आणि त्या आई बापाने पुढे येऊन प्रेस घेऊन सांगावं, हे आमच्या पोटचं नाही, हे आमच्या धर्माचं नाही। एवढं गंभीर बोलण्याचं कारण म्हणजे आपल्या आईवरती अत्याचार करणारा पोरगा हा आपला असूच शकत नाही, आपल्या धर्माचा असूच शकत नाही। त्यांना कोणीच सोडलं नाही पाहिजे। पोलीस प्रशासनावरती देखील आमचा पूर्णपणे विश्वास आहे की मथुरे साहेबांसारखे पीआय ज्या हद्दीमध्ये आहेत त्या हद्दीमध्ये इथून पुढे हे प्रकार घडणार नाही, एवढा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। एसपी साहेब पाटील साहेबांना देखील आमचं सांगणं आहे की दसऱ्याला आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो, कारण की हा प्रकार आमच्या भागात तिसऱ्यांदा झालेला आहे। आमचं तुम्हाला आमंत्रण आहे, दसऱ्याच्या दिवशी आई भवानी मातेचं गोंदिया इथे मंदिर आहे, त्या भवानी मातेच्या मंदिरात
पूजा करून आम्हाला तलवार वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे. त्याला आपण परवानगी द्यावी. त्या तलवार वाटपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण स्वतः उपस्थित राहावं. तुमच्या हातून कट्टर हिंदूच्या प्रत्येक पोराला, प्रत्येक शेतकऱ्याला ती तलवार तुम्ही द्यावी. कारण की आमच्या रक्षणासाठी, आमच्या आई माऊलीच्या रक्षणासाठी ती तलवार तुमच्याच हातून आम्हाला मिळाली पाहिजे. जशा प्रकारे तुम्ही बिझनेसमॅन लोकांना, पॉलिटिकल लोकांना बंदुकीचे परवाने देतात, परंतु बंदूक घेण्या इतकी आमच्या शेतकऱ्यांची किंवा आमच्या इथल्या हिंदू धर्मातल्या मुलांची ताकद नाहीये. कारण की आम्ही MIDC मध्ये कष्ट करून 10-15 हजार रुपये कमवतो, त्या पैशावरतीच आमचं घरदार चालतं. म्हणून तलवार हे आमच्यासाठी सगळ्यात सोपं शस्त्र आहे. पुरातन काळापासून चालत आलेलं शस्त्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हातात मिरवलेलं शस्त्र आहे. ते शस्त्र वापरण्याची आपण आम्हाला परवानगी द्यावी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील आमची विनंती आहे, आपण जसं पंजाबी शीख लोकांना परवानगी आहे शस्त्र बाळगण्याची, तशी परवानगी मराठ्यांना इथून पुढे द्यावी. हिंदू धर्माचं काम करणाऱ्या लोकांना द्यावी. आमच्या आईचं रक्षण करण्याची ताकद आमच्यात आहे आणि तिथून पुढे तुम्ही एकदा आमच्या हातात तलवारी द्यावं असे प्रकार घडलेच पाहिजे. घडूच शकत नाही साहेब. हे आम्ही कुठंतरी कमजोर झालोय असं वाटायला लागलं म्हणून हे प्रकार घडतायत. परवाच्या दिवशी सहज एक मित्राने विचारलं की मुस्लिम लोकांना नवरात्रीमध्ये येण्यास बंदी का बरं आहे. तर आमच्या एका पत्रकार मित्रांनी, जे नेते देखील आहेत, त्यांनी तिथं विचारणा केली की आमचं पाळलेलं डुक्कर तुम्ही तिथं येऊ देशाल का. ते म्हटले नाही. मग तुम्ही आमच्या आई माऊली कापण्याचा जर प्रयत्न करत असाल, आम्ही सहन करू का. अजिबात सहन होणार नाही. दसऱ्याला 100% तलवार वाटपाचा कार्यक्रम होईल. SP साहेब आपण फक्त परवानगी द्यावी. उद्या आम्ही पत्रव्यवहार पूर्ण करू. आभारी.